ची बातमी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दौऱ्यावर गेले तर शिंदे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची पुन्हा भेट घेणार अशी सूत्रांची माहिती आहे। राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। दिल्लीमधील महारक्तदान शिबिरांमध्ये शिंदे सहभागी होणार आहेत। नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले। 4.3 रिश्टर स्केलचे धक्के जाणवल्याची माहिती आहे। गेल्या आठवड्याभरापासून नाशिकच्या ग्रामीण भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवत आहेत। निफाड, नाशिक, देवळा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीसह वापी, जव्हार आणि सुरत भागातही भूकंपाचे धक्के जाणवले। मनोज जरांगेंच्या आज पंढरपूरमध्ये गावभेट बैठका होणार आहेत। सकाळपासूनच जरांगेंच्या गावभेट बैठकीला सुरुवात होणार आहे। मनोज जरांगेंच्या आज संध्याकाळी 6 वाजता सांगलीमधल्या जतमध्ये सभा होणार आहे। फडणवीसांना किती वळवळ करू द्या आणि एकनाथ शिंदे साहेबाला सुद्धा करू द्या, यांचा माज मोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। ज्या शिंदे साहेबांना मराठ्यांना 58 लाख नोंदी दिल्या, त्या शिंदे साहेबाच्या 66 मंत्र्यांना त्या रद्द करायचा घाट घातला शिंदे साहेबाच्या सांगण्यावर। ज्या फडणवीसांना मी मुंबईला आपण सगळे गेलो होतो तेव्हापासून एक शब्दाने दुखवलं नाही, त्या फडणवीस साहेबाच्या सांगण्यावर बावनकुळ्यांनी मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करायला सुरुवात केली। सकाळपासून जरांगेंच्या गावभेट बैठकीला सुरुवात होणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। पश्चिम महाराष्ट्राचा दौरा जरांगे पाटलांनी सुरू केलेला आहे। 12 तारखेपर्यंत हा दौरा जो आहे तो चालणार आहे। आज पंढरपूरमध्ये गावभेट बैठका जरांगेंच्या होतील।